वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. तर परमेश्वराचं विराट विशाल आणि भयानक सुद्धा रूप पाहिलेलं आहे अर्जुनाने. आणि पुन्हा पुढून मागून नमस्कार करणं. आणि आता पुढे तर म्हणतंय 45 श्लोक आहे आता. अदृष्टपूर्वम ऋषितोस्मी दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव ते दर्शय देवरूपम प्रसिद्ध देवेश जगनिवास. सगळ्या जगाचं ब्रह्मांडाचं निवासस्थान असलेल्या भगवान प्रसन्न व्हा. प्रसिद्ध देवेश प्रसन्न व्हा. आता ते उग्ररूप वगैरे सोडून द्या सगळं. कारण काय तुम्ही जे पाहिलंय पूर्वी न पाहिलं तर म्हणतोय अदृष्टपूर्वम. मी माझ्या आयुष्यात मी पूर्वी कधी पाहिलं नाही. तुमच्या बरोबर कायम होतं पण तुमचं रूप असं कधी पाहिलं नाही. असं हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालोय आणि भीती पण वाटली. आधी ते विराट रूप पाहिलं त्यामुळे आनंदित झाला, पण नंतर ते उग्र रूप पाहिलं त्यामुळे थोडीशी भीती वाटली. म्हणून मी भीतीने अतिशय व्याकुळ झालं म्हणतो. म्हणून आता मला चतुर्भुज विष्णू रूप दाखवा. जे विष्णूचे अवतार असलेले असे म्हणून तुम्ही चतुर्भुज विष्णू रूप दाखवा. हे त्याला आधी लक्षात आलं तर अर्जुनाला की हे ईश्वरी विष्णूचा अवतार आहे म्हणून, पण एवढं विराट रूप हे माहित नव्हतं. ते त्यांनी आता पाहिलं म्हणून चतुर्भुज रूप दाखवा म्हणतोय. आणि प्रसन्न व्हा, म्हणजे प्रसन्न होऊन मला ते दाखवा. आता हे फार झालं हे असं म्हणायचं. पुढे तो आणखीन त्याचं वर्णन करतो, मी त्या रूपाचंच वर्णन करते. किरीटिनम गदिनम चक्रहस्तम इच्छामि त्वाम द्रष्टुमहम तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. म्हणजे मी तुम्हाला मागे पाहिलं होतं मुकुट धारण केलेलं आहे, गदा आणि चक्र हातात घेतलेलं आहे, असं रूप मी पाहू इच्छितो तुमचं. आता हे विराट आणि उग्र रूप नको, ते पाहिलं सगळं. आता आता हातात गदा आणि चक्र घेतलेले चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो. म्हणून हे विश्वरूप आहे सहस्र भाव. आधी पाहिलं हजारो अनेक भाऊ उदर अनेक उदर वगैरे आपण वर्णन पाहिलं होतं. म्हणजे सहस्र भाव आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रगट व्हा. आणि ते प्रसन्न आहे. हे विराटही थोडस त्रासदायक आहे आणि उग्र रूप तर फारच त्रासदायक आहे. म्हणून प्रसन्न आणि चतुर्भुज रूपाने प्रसन्न व्हा अर्जुन असं या ठिकाणी म्हणतो. तर अर्जुनाने सगळं वर्णन केलंय. रूप सुद्धा भयंकर आहे, पाहिलंय ते सगळं आपण ऐकलं सगळं. आणि तो आता म्हणतो की तुम्ही चतुर्भुज रूपाने प्रगट व्हा. त्या भयंकर रूपाचे भयभीत झालोय मी असं अर्जुन म्हणतो. श्री भगवान त्याला उत्तर देतात. आता 47वा श्लोक आहे. मया प्रसन्नेन तवार्जुनेदम रूपम परम दर्शितम आत्मयोगात तेजोमयम विश्वमनंत माध्यम यन्मे वदन्नेन न दृष्टपूर्वम. भगवंत म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे. प्रसन्नेन म्हटलंय की तुझी सगळी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय आणि मग तुला अनुग्रह देण्याकरता. कारण अर्जुन सुरुवातीला म्हटलं ना शिष्यस्तेहम शादिमाम त्वम प्रपण, मी शिष्य झालेल्याला उपदेश करा. मग शिष्याला केलेला उपदेश म्हणजे अनुग्रह आहे. म्हणून मी तुला अनुग्रह देण्याकरता आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने, भगवंताने जे विश्वरूप दाखवलं ते योगशक्तीच्या प्रभावाने दाखवलं असं भगवंत स्वतःच म्हणतात. ते योगशक्तीच्या प्रभावाने माझं आहे तुझं परम तेजमय. परम म्हणजे पुन्हा सर्वश्रेष्ठ. हे सगळ्यात जास्ती तेजमय स्वरूप दाखवलं. सगळ्यांचं आधी असलेलं, सर्वांचं आधी असलेलं, सगळ्या ब्रह्मांडाच्या सुरुवातीला असलेलं आणि त्याला कुठल्याही सीमा नसलेलं ते अर्जुनाने वर्णन केलं. आपण ऐकलेलं सगळं. ते असं विराट रूप तुला दाखवलं आणि ते तुझ्या दुसऱ्या कोणालाही यापूर्वी पाहणे शक्य नव्हतं. आता ही शब्दरचना आहे संस्कृतच्या पद्धतीने. त्याचा याच्या पूर्वी कोणालाही दाखवलेलं नाही. आता तुम्ही म्हणाल आधी 2 वेळा विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. एकदा यशोदेला दाखवलंय, ते तोंडात दाखवलंय, आणि दुसरं कौरवांच्या राज्यसभेत दाखवलंय. आता त्या एवढं काही विशाल आणि उग्र नसणार आहे. तर 3 अगदी लहान मुलाच्या तोंडात किती मोठं विश्वरूप दिसणार. विश्वरूप होतं, विश्वदर्शन झालं, पण एवढं असं अकराळ विक्राळ झालं नाही. कौरवांच्या सभेत देखील फक्त तेजोमय रूप दिसलं. आता जे दाखवलं भगवंतानी
ते आता पण कधीच दाखवलेलं नव्हतं आणि कोणालाच दाखवलेलं नव्हतं. जे केवळ अर्जुनाला तू माझा परमशिष्य आहे म्हणून तुला दाखवलं असं भगवंताचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. पुढचा श्लोक आहे, न वेद यज्ञाध्यायनैः न दानैः न क्रियाभिर न तपोभिर उग्रैः एवं रूपः शक्य अहम नृलोके द्रष्टुम तदन्येन कुरु प्रवीर. आता कुरु प्रवीर म्हणजे पुन्हा कुरु वंशातला सगळ्यात श्रेष्ठ योद्धा. हे पांडव सुद्धा कुरु वंशातलेच होते, लक्षात घ्या. दोघांचा वंश एकच आहे. त्यांना कौरव म्हणायचे पण वंश दोघांचा एकच आहे, कुरुवंशाचे दोघ आहे. त्यामुळे कुरुवंशातल्या सर्वश्रेष्ठ योद्धा असा उल्लेख केला अर्जुनाचा, की मानव लोकात अशा प्रकारचा विश्वधारी रूप ही दाखवलं नाही. वर्णन केले की वेदांच्या वैदिक कर्माने आणि उग्र तपश्चर्यानेही कोणी पाहिलेलं नाही. दान दिल्यानंतर कोणी पाहिलेलं नाही. हे सगळं करून देखील कोणाला झालेलं नाही. वेदांचं पालन केलं, सगळं तपश्चर्या केली आहे, दान केलेलं आहे, अनेक क्रिया आहेत सगळ्या. या सगळ्या करून तप करून सुद्धा हे रूप मी कोणाला दाखवलेलं नाही, कोणी पाहिलेलं नाहीये असं भगवंत म्हणतात. ह्या सगळं म्हणजे उग्र रूप पाहिलं विशेष करून, ते आपण पाहिलं नाही. 11 आळविका तोंड आहेत, लवलवत्या जिभा आहेत आणि त्यातनं संबंध योद्धे रथासकट देखील गडप केलेले आहेत वगैरे वगैरे पाहायला म्हणजे अतिशय उग्र रूप होतं ते सगळं. अशा प्रकारचं सगळ्यात विराट, सगळ्यात तेजोमय, सगळ्यात उग्र असं सगळं रूप कुणी पाहिलेलं नाही असं भगवंत म्हणा. ती गोष्ट खरी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की वेदांच्या अभ्यासातनं त्यांनी सांगितले यज्ञ कर्म करून, यज्ञानी, शास्त्रांच्या अध्यायाने, दानानी आणि वैद्य कर्मानी हे रूप बघता येत नाही, हा त्याचा अर्थ आहे. मग अर्जुनाला काय, त्यांनी काहीच केलेलं नव्हतं ना, पण अर्जुन भक्त होता श्रीकृष्णाचा अंतःकरणापासून आणि सगळ्यात आवडता भक्त आहे असं भगवंतच म्हणतात. त्यामुळे त्याला फक्त दाखवलं असं भगवंतांनी या श्लोकामध्ये स्पष्ट केलेलं आहे. भगवंतांनी सांगितले की आता माझं चतुर्भुज रूप तर पहा म्हणून. आणि मग संजय सांगतोय 50वा श्लोक आहे, इत्यार्जुनम वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपम दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनन भूत्वा पुनः सौम्य वपुर महात्मा. तर संजय सांगते बरं का की भगवंताने अर्जुनाला सांगितलं की माझं चांगलं निरूप पहा म्हणून. असं संजय सांगतो की भगवंत वासुदेवाने अर्जुनाला असे सांगून पुन्हा आपलं तसं चतुर्भुज रूप दाखवलं. म्हणजे पहिलं विराट रूप होतं, आता विशाल होतं, मग उग्र रूपही होतं, आता चतुर्भुज रूप दाखवलं त्यांनी. आणि ते रूप दाखवून अर्जुन जो भयभीत झाला होता त्याला धीर दिला की बघ आता तोच म्हणला होता मला चतुर्भुज रूप दाखवा म्हणून, त्यामुळे त्याने चतुर्भुज दाखवलं आणि मग अर्जुनाला धीर दिला. मग अर्जुन म्हणतोय आता तो रूप पाहिल्यानंतर, दृष्ट्वेदम मानुषम रूपम तव सौम्यम जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतीम गतः. अर्जुन म्हणतो हे जनार्दना, आपले अतिशय शांत आणि मनुष्य रूप पाहून, म्हणजे चतुर्भुज मनुष्य रूप हे झालं ते, माझे मन स्थिर झाले म्हणतात. आणि अगदी सगळं ते बघून तर विचलित झालं होतं की सगळे योद्धे त्याच्या मुखात गडप होत आहेत. अतिशय उग्र रूप आणि भयानकच म्हणायला पाहिजे ते, की प्रत्यक्ष सगळ्यांचे मृत्यू त्यांनी पाहिले असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे तो भयभीत झाला होता. पण आता म्हणतो की आता म्हणतो माझं मन स्थिर झालंय आता आणि मी मूळ स्थितीला आलो. जी बिघडलेली स्थिती होती ती गेली आहे आणि मी मूळ स्थितीला आलेलो आहे. त्याच्यानंतर भगवंत पुढे आणखीन आपल्या रूपाच्या बाबतच पुढे बोलतात. 49 क्रमांकाचा श्लोक आपला राहिलाय, तो जरा बघून घेऊ. मा ते व्यथा मा च विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोरमिद्रुममेदम व्यपेत भीः प्रीतमनः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य.
जे भगवंतांनी उग्र रूप दाखवलंय, अर्जुन भयभीत झालेला आहे, या स्थितीमध्ये भगवंत त्याला सांगतायत की माझ्या ह्या प्रकारचे जे भयंकर रूप तू पाहिलंस ते पाहून तू काही भिवू नकोस किंवा गोंधळून पण जाऊ नकोस. तू सगळी भीती सोडून दे आणि प्रीतीपूर्वक अंतःकरणाने माझं हे शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं चतुर्भुज रूप पुन्हा एकदा पहा. म्हणजे पहिले सगळं दाखवून त्यांचा जो परिणाम पाहिजे होता तो घडला. अर्जुनाला कळलं सगळं भविष्य काळात काय घडणार आहे ते प्रत्यक्ष दाखवलं भगवंताने. आणि विराट रूप पण दाखवलं, विशाल विराट दाखवलं, चांगलं पण दाखवलं आणि उग्र रूप पण दाखवलं. आता ते सगळं तू काही घाबरू नकोस, मी खरा मूळ चतुर्भुज रूपच आहे माझं म्हणून ते पहा असं त्या ठिकाणी भगवंत म्हणतात. आणि मग पुढचे 2 श्लोक आपण पाहिलं होते की त्याप्रमाणे भगवंताने त्याला चतुर्भुज रूप सगळं दाखवलेलं आहे. आणि मग पुढचा आता 52वा श्लोक आहे. 2 श्लोक झाले आपले कालमधले. सुदूरदर्शनमिदं रूपम दृष्टवानसी मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यम दर्शनकांक्षिणः. भगवान म्हणतायत की माझे चतुर्भुज रूप तू आता पाहिलं, आता हे पाहायला मिळणं फार दुर्मिळ आहे. चित्र आणि फोटो बघतो, प्रत्यक्ष रूप नाही बघता येत आपल्याला, कोणालाच बघता येत नाही. भगवंत म्हणतात ते फारच दुर्मिळ आहे. ते तर म्हणतात की देव सुद्धा या रूपाच्या दर्शनाची इच्छा करून असतात पण त्यांना ते मिळत नाही. आता देवांनाच मिळत नाही तर माणसाला कसं मिळणार. तेव्हा असं अलौकिक आधीची रूप पाहिलीच, आता हे चतुर्भुज रूप पण पहा, ते सुद्धा अलौकिक आहे, देवांना सुद्धा ते पाहायला मिळत नाही असं भगवंत त्या ठिकाणी सांगतात. पुढे आणखीन सांगतायत, नाहम वेदैर न तपसा न दानेन न चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसी माम यथा. ते म्हणतात तू जसं मला पाहिलंस असं चतुर्भुज रूपाचं दर्शन वेदांच्या अभ्यासाने, तपाने, दानाने किंवा यज्ञाने मिळणं शक्य नाही. किती तुम्ही वेदांचा अभ्यास करा, चतुर्भुज रूप पाहायला मिळणार नाही. तप करा भरपूर, ते रूप पाहायला मिळणार नाही. भरपूर दान धर्म केला तरी नाही, आणि निराळपणे यज्ञ केले तरी मिळणार नाही. कारण कसं या सगळ्या ह्याच्यातनं किंमत केलेली जाते. तर भगवंताच्या रूपाची किंमतच नाही, काही ती किंमत करता येणारच नाही. काही सगळ्या गोष्टी सकामय गोष्टी आताच्या वर्णन करायचं, वेद दान यज्ञ भगवंताच्या सकाम गोष्टीने मिळणारच नाहीये. भगवंताला जे पाहिजे ते सगळ्यापेक्षा पलीकडचं पाहिजे. आणि भगवंत म्हणतात म्हणून हे रूप कोणालाही पाहता येणं शक्य नाही, तुला मात्र तू माझा चांगला आवडता भक्त आहे म्हणून तुला मी दाखवलं असं या ठिकाणी त्यांना म्हणायचं.